नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये कशाप्रकारे दुसऱ्या फवारणीचे नियोजन करून आपण दीर्घकाळ अळीवर नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो किंवा अधिकाधिक फुलधारणा निर्माण होण्यासाठी आपण कोणकोणत्या घटकाचा वापर या दुसऱ्या फवारणीमध्ये करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना 5% फुलधारणा झाल्यावर आपण नक्कीच त्यामध्ये फवारणीचे नियोजन करू शकता किंवा आपले सोयाबीन पीक पेरणीपासून 40 ते 45 किंवा 50 दिवसापर्यंत झाल्यानंतर आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेणे हे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, फवारणीचे नियोजन करत असताना कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जर योग्य कालावधीमध्ये आणि योग्य घटक जर फवारणी सोयाबीन पिकामध्ये केले तर निश्चितच अधिकाधिक उत्पादन आपण सोयाबीन पिकापासून घेऊ शकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला प्रभावी किंवा दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक त्यामध्ये वापरणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला 3दा फवारणी करण्याचे काम त्या ठिकाणी पडणार नाही जर आपण चांगल्या प्रकारे कीटकनाशक सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये जर वापर केला तर. शेतकरी मित्रांनो, आता दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक म्हणजे सिजंटा कंपनीचे ॲम्प्लिगो अतिशय जबरदस्त रिझल्ट अळीवर नियंत्रण त्या ठिकाणी हे कीटकनाशकाद्वारे आपण मिळवता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये घटक जर पाहिले तर आपल्याला 2 घटक प्रामुख्याने पाहायला मिळते. पहिला घटक आहे क्लोरोथिरिनिफोल आणि दुसरा घटक आहे लॅम्बडा सायलोथिरिन. हे 2 घटक असलेले हे सिजंटा कंपनीचे ॲम्प्लिगो जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे. चक्री भुंगा किंवा खोडमाशी इतर अनेकही किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या कीटकनाशकाचा मोठा वापर त्या ठिकाणी करता येणार आहे. याचा वापर करत असताना आपला 15 लिटर पंपासाठी आपण 8 ते 10 मिली घेणे गरजेचे आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण अदामा कंपनीचे बॅराझोइड यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकतो. याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला इमामॅक्टिन आणि नोवाल्युरॉन हे 2 घटक या अदामा कंपनीच्या बॅराझोइड या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना 15 लिटर पंपासाठी आपण 30 ते 35 मिली घेणे गरजेचे आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण प्रोफेनोपॉस आणि सायपरमिथ्रिन हे 2 घटक असलेले कोणत्याही कंपनीचं कोणतेही कीटकनाशक त्या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता. याचं प्रमाण आपण 30 ते 35 मिली आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी आपण नक्कीच घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 3 पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी दरम्यान वापर करू शकता. जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला अधिकाधिक ॲमिनो बेस असलेले टॉनिक त्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. तर आता जास्तीत जास्त ॲमिनो बेस असलेले टॉनिक म्हणजे टाटा कंपनीचे बहार. याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन ॲमिनो ॲसिड पाहायला मिळते. याचा वापर आपण जर सोयाबीन पिकामध्ये केला तर आपल्याला जबरदस्त फुलधारणा झालेली पाहायला मिळणार आहे. याचा वापर करत असताना 40 मिली 15 लिटर पंपासाठी आपण वापर करणे गरजेचे आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण सिजंटा कंपनीचे इसाबियन यासुद्धा टॉनिकचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना वापर करू शकता. याचे सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्या शेतकरी मित्रांना मिळालेले आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे घटक पाहायला मिळते. याचा वापर करत असताना 30 ते 35 मिली 15 लिटर पंपासाठी आपण नक्कीच वापरू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण बायर कंपनीची ॲम्बिशन यासुद्धा टॉनिकचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी मदत नक्कीच घेऊ शकता. याचा वापर करत असताना 30 ते 35 मिली वापर करणे 15 लिटर पंपासाठी गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, 3 पैकी कोणत्याही एका टॉनिकचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये वापर केला तर आपल्याला अधिकाधिक फुलधारणा त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सततचा ढगाळ वातावरण किंवा सततचा पडणारा पाऊस यामुळे आपल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर आता बुरशीजन्य रोगावर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये जबरदस्त किंवा प्रभावी कीटकनाशक सोबतच आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक सुद्धा वापरणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. तर शेतकरी मित्रांनो, आता बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपल्याला प्रभावी बुरशीनाशक त्यामध्ये वापरणे गरजेचे आहे. तर आता आपण टाटा कंपनीचे कॉन्टॉप या बुरशीनाशकाचा नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच करू शकता. याच्यामध्ये जर घटक पाहिला तर आपल्याला हेक्झाकोनाझोल हा घटक याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. याचा वापर करत असताना आपल्या 15 लिटर पंपासाठी आपण 25 ते 30 मिली घेणे गरजेचे आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण M45 किंवा साप यासारख्या बुरशीनाशकाचा सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक टॉनिक हे 3 घटक आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करणे
गरजेचे आहे. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोयाबीन उत्पादक इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे. धन्यवाद.